कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे। शहरात अनेक रस्त्यांवर दिवसा तसंच रात्रीही कुत्री झुंडीनं फिरून नागरिकांवर हल्ले करतायत। नुकताच 1 महिन्यापूर्वी हल्ला झालेल्या युवतीचा रेबीजमुळे मृत्यू झाला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रोज श्वानदंशाचे अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत। त्यामुळे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासह नागरिकात रेबीज आजाराबाबत खूप कमी माहिती असल्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये दिल्या। यासाठी श्वान तसंच प्राणीप्रेमी संघटनांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घ्यावं, असंही त्यांनी सूचित केलं। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना याबाबत निवेदनही देण्यात आलं। यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मोहन सालपे, मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, भोपाल शेटे, अर्जुन माने, लाला भोसले, राजाराम गायकवाड, दुर्वाज बापू कदम, तौफिक मुल्लाणी, शिवानंद बनछोडे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।